श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय आहे होलिका आपली येणार आहे. होळीच्या दिवशी आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो आणि त्यापैकीच म्हणजेच काय तर आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती घालवण्यासाठी, आपल्या घरातील दरिद्रता जी असते ती घालवण्यासाठी आपल्याला काही वस्तू ज्या असतात त्या आपल्या घरातून बाहेर काढायच्या असतात. आणि आवर्जून सांगेल की ह्या गोष्टी आपण बाहेर काढल्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मक लहरी येत असतात. आपल्या घरात ही प्रसन्नता असते आणि ज्या घरामध्ये प्रसन्नता असते, सकारात्मकता वाटत असतं, प्रसन्न असं वातावरण राहिलं की लक्ष्मी माता चिरकाल अशी टिकत असते आणि बाहेरसुद्धा जात नाही, दरिद्रता आपल्या घरात येत नाही. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला काही वस्तू ज्या असतात आपल्या घरामधील त्या बाहेर काढायच्या असतात. तर या वर्षीची होळी जी आहे ती येणार आहे 2 मार्च 2026, वार आहे सोमवार या दिवशी. आणि नक्कीच आपल्याला त्या दिवशी पौर्णिमा देखील आहे, हुताशनी पौर्णिमासुद्धा म्हटलं जातं. तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्या जी येत असते तेव्हा साफसफाई आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं असतं. आता बघा, दिवाळीच्या वेळेस आपण साफसफाई करतो तेवढी न करता निदान आपल्या घरातील ज्या वस्तू असतात त्या आपण ज्या खराब झालेल्या असतात त्या बाहेर नक्कीच काढाव्या. आणि हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी ज्या वाईट गोष्टी असतात त्या आपण म्हणजे असं बघा, होळीमध्ये टाकत असतो, जाळून टाकायच्या असतात. आपल्या आयुष्यातील आपले विचार वाईट जे असतात ते काढायचे असतात. त्याच पद्धतीने आपल्या घरातील ज्या खराब वस्तू ज्या असतात, ज्या म्हणजे आपल्या घरात दरिद्रता आणतील अशा वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या असतात. आणि त्यामधील पहिलंच म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये बऱ्याच महिलांना अशी सवय असते बघा, भंगार जे असतं ते जमा करून ठेवायची सवय असते. तर महिलांना आवर्जून सांगेल की ज्या काही गोष्टी आपल्याला लागत नाही अशा भंगार वस्तू ज्या असतात त्या आपण भंगारमध्ये द्यायला हव्यात. तसंच तुम्हाला सांगेल, आपल्या घरामध्ये बऱ्याच महिलांना कॅरी बॅग ज्या असतात त्या जमा करून ठेवायची सवय असते. जुने कपडे जे असतात ते साचून ठेवायची म्हणजे सवय असते. जर जास्तीचे असतील, खराब असेल तर नक्कीच तुम्ही टाकून द्या असं सांगेल. तसेच कपडे जे असतात जे आपण वापरत नाही, आणि महिलांना बघा नवीन फॅशन येत असते, नवीन कपडे घेत असतो, जुने कपडे आपण वापरत नाही किंवा ते बघा वर्षानुवर्षे असेच्या असे ठेवलेले आहेत जे आपल्याला होत नाही. तर त्या वस्तू, ते कपडे जे असतात ते आपण गरीब लोकांना दान करा. कपडे दान आणि अन्नदानासारखं श्रेष्ठ दान कुठेच नाही. ज्या लोकांना गरज आहे कपड्यांची अशा लोकांना ते कपडे दान तुम्ही करा. मात्र ते कपडे जे असतात ते फाटलेले तुटलेले नसावेत, चांगल्या स्वरूपात की जे परिधान करण्यासारखे असतील असे कपडे तुम्ही देऊ शकतात. फाटलेले कपडे देऊ नका. आणि आपण धुवून घ्यावे, मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून घड्या करून व्यवस्थित करून आणि मग ते दान करायचे आहेत. तर जुने कपडे जे असतात, मुलांचे असोत, आपले असोत किंवा मोठ्या पुरुषांचे असोत, तर ते तुम्ही दान करायचे आहेत. तसेच तुम्हाला सांगेल, आपल्या घरामध्ये अडगळीचं जे सामान असतं आपण काय करतो, आला की म्हणजे जी वस्तू लागत नाही माळ्यावर टाकत असतो. टॉयलेट बाथरूमच्या वरती माळा असतो, कुणाचा स्टोअर रूम केलेला असतो, त्या रूममध्ये आपण घेतो आणि अडगळ सामान टाकत असतो. तर असं न करता जे अडगळीचे सामान आहे ते सुद्धा साफसफाई करून व्यवस्थित जे लागणार आहे ते ठेवा. बाकीचं जे लागणार नाही ते आपल्या घराच्या बाहेर आपल्याला काढायचं आहे. तसेच तुम्हाला सांगेल बघा, आपल्या घरामध्ये बंद पडलेले जे घड्याळ असतात ते सुद्धा ठेवत नाही. जर घड्याळ असतील, भंगारसारखे साचलेले असतील जास्तीचे घड्याळ, तर ठेवू नका. घड्याळ जेव्हा थांबत असतं तर आपल्या आयुष्यातील चांगले जे क्षण असतात ते सुद्धा थांबून जातात. आपली जी प्रगती असते ती सुद्धा थांबत असते. आपला वेळ काळ जो असतो चांगला येणारा त्याच्यावर परिणाम होत असतो. म्हणून कधी पण आपल्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ, तुटलेलं फुटलेलं घड्याळ जे असेल ते काढून टाका. किंवा जर चांगलं असेल, बंद पडलेलं असेल तर त्याला सुधरून घ्या, रिपेअर करा आणि मग चालू करा. या पद्धतीने तुम्ही घड्याळसुद्धा आपल्या घरात ठेवायचं नाही. पुढचीच वस्तू म्हणजे बघा, चपला ज्या असतात, तुटलेल्या ज्या चपला असतात, बऱ्याच लोकांना सवय असते तुटलेल्या चपला शिवून घेतात, परत चालवत असतात. तर बघा, जास्त खराब चप्पल असेल तर ती चांगली गोष्ट नाही. आणि बघा, आपण जेव्हा मंदिरात जातो किंवा कुठेही जातो, आपली चप्पल जेव्हा चोरीला जाते तेव्हा आपण काय म्हणत असो, बरं झालं दरिद्रता गेली आपल्या मागची. तर बघा, जी चप्पल असते ती सुद्धा जर अशा पद्धतीने आपण यूज केली तर आपल्याला दरिद्रता लागत असते असं त्याचं लक्षण असतं. फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला या परिधान करायच्या नाहीत. ठीक आहे, थोडी आपण तुटलेली असेल, तिला रिपेअर केली, घालण्यासारखी आहे तर ठीक आहे, पण जास्तीच्या चपला ज्या असतात तुटलेल्या किंवा आपण यूज करत नाही, मुलांना होत नाही, लहान मुलं आपले मोठे होतात आणि जे यूज करत नाही ते तुटलेले असतील तर तुम्ही टाकून द्या असं मी अवश्य तुम्हाला सांगेल. त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा, आपल्या घरामध्ये कधी पण
किचन जे असतं, किचनचं जे सामान असतं म्हणजेच काय, त्यामध्ये लोणचे वगैरे असतात, सॉस असतात, या गोष्टी ज्या असतात, अन्नपदार्थ जे खाण्यात येतात, तर हे सुद्धा आपण तुम्हाला सांगेन, हे कधीही जास्त दिवस ठेवू नका. लोणचे जे असतात ते खराब झालेले असतात, मसाले जे असतात ते खराब झालेले असतात, चटणी असू द्या, जुने जे झालेले आहेत आणि जे तुम्ही वापरतच नाही, ते फक्त डब्यात साचलेले आहेत, अशा पद्धतीने जर असतील तर नक्कीच तुम्हाला सांगेल हे सुद्धा तुम्ही त्या दिवसाच्या आधी किंवा त्या दिवशी नक्कीच साफ करा आपलं घर. आणि त्यानंतर शेवटचंच म्हणजे काय, आपल्या घरामध्ये जाळं जळमटं दिसायला नको. जाळं जे असतात बघा, कातिंग असतात किंवा स्पायडर म्हटलं जातं बघा बऱ्याच ठिकाणी, ते जाळं घरटं बनवत असतात किंवा जाळं बनवत असतात आपल्या घरामध्ये, तर ते नक्कीच आपल्या घरामध्ये नको असावेत. ते असल्याने आपल्या घरामध्ये दरिद्रताचं रूपांतर होत असतं, अलक्ष्मी आपल्या घरात वास करत असते. म्हणून ह्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये असेल तर जाळं जळमटं आपल्या घर हे स्वच्छ करावं. भिंतींना, काना कोपरा, टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा जाळं असेल तर ते काढून टाकला. आपला मेन दरवाजा जो असतो, मेन दरवाजाच्या पाठीमागे जर जाळं लागलेलं असेल तर नक्कीच ते सुद्धा आपल्याला साफ करायचं आहे. तर या पद्धतीने काही गोष्टी ज्या असतात त्या पद्धतीने आपल्या घरातील बघा, जे रोपटे असतात आपल्या घरामध्ये, कुंड्या असतील, रोपटे लावलेले असतील तर ते सुद्धा चांगले असतील ते राहू द्या, सुकलेले असतील किंवा पडलेले, तशीच घाण पडलेली आहे, साचून पाला पाचोळा असेल तर गॅलरीमध्ये, तर हे सुद्धा आपण साफ करायचं आहे आणि प्रसन्न असं वाटेल अशा पद्धतीने आपलं घर ठेवायचं आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला होळी यायच्या आधी आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत. आणि होळी म्हणजेच काय, तर बघा, आपल्या घरातील, आपल्या आयुष्यातील आपले विचारांचं, चांगले विचार आपल्याला आणायचे, वाईट विचार बाहेर काढायचे आहे. वाईट गोष्टींचा आपल्याला त्या होळीमध्ये दहन करायचं आहे आणि आपल्या घरापासून ती आपल्याला सुरुवात करायची असते. म्हणून आपल्या घरामध्ये लक्ष्मी आणण्यासाठी, माता लक्ष्मीचा वास राहण्यासाठी या गोष्टी नक्कीच आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत. चला मग, सांगितलेली माहिती अगदी महत्त्वपूर्ण होती, तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.